आता बघणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या प्रमुख 9 बातम्या। रक्षाबंधन काळात पीएमपीला 4 कोटींची कमाई। 2 दिवसात 28 लाख प्रवाशांनी केला प्रवास। 1822 बस रस्त्यावर धावल्या। येरवडा मेट्रो स्टेशन सुरू झाल्यानं मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होणार। महामेट्रोनं गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्यानं प्रवाशांना दर 7 मिनिटाला गाडी उपलब्ध होणार। पुणे शहरातील लाडक्या बहिणींचं खातं सायबर चोरट्यांकडून साफ। दिवसाला 10 तक्रारी। फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलीस स्टेशनला जाण्याचं पोलिसांचं आवाहन। कोलकातामधील घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील सिंहगड रोड परिसरात डॉक्टरांचा मोर्चा। सिंहगड रोड डॉक्टर्स असोसिएशनचा मुख्य मोर्चा धारी ते वडगाव बुद्रुक उड्डाणपुलापर्यंत काढण्यात आला। हा मोर्चा शालेय शिक्षण विभागातील शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीतील त्रुटी दूर करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना। शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी मिळावी या दृष्टीने बदल। पुणे पालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या गणेश मूर्ती आणि साहित्याच्या स्टॉलवर कारवाई होणार। पालिकेने कोणत्याही भागात असे स्टॉल उभारण्याला परवानगी दिलेली नाही। पुण्याच्या भोरमधील उतरवली येथील कुंभारवाड्यात गणेश मूर्तींना रंगवण्याची लगबग। गौरी गणपतीच्या सुबक मूर्तींवर रंगकाम सुरू। पिंपरी परिसरातील ओढे नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणावर महापालिका कारवाई करणार। पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं पालिकेचा निर्णय। पुण्याच्या पानशेत धरणाजवळील निळकंठेश्वर मंदिर परिसराचा कायापालट होणार। आमदार भीमराव तापकीर यांच्या प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर। येत्या महिन्याभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार।